ठेवलेल्या दीप प्रज्वलनाला आपण इथे पुरंदरच्या शिरपेचा मानाचा तुरा पुणे जिल्ह्यातील शिवरी गावासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी असून शिवरी गावचे सुपुत्र आणि यमाई शिवरी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपादुका मठाचे मठाधिपती स्वामीदास डॉक्टर गणेशानंद महाराज यांना राष्ट्रसंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। जावळी तालुक्यातील रायगाव येथे काशी विद्वत परिषदेच्या वतीनं हा भव्य दिव्य सोहळा पार पडला असून संपूर्ण देशभरातून आलेल्या 100हून अधिक साधू संत महंत आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत स्वामीदास डॉक्टर गणेशानंद महाराज यांना राष्ट्रसंत ही मानाची बिरुदावली बहाल करण्यात आली आहे। या कार्यक्रमास जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य विद्या नृसिंह भारतजी महाराज करवीरपीठ कोल्हापूर, कुंभमेळा नाशिक मूळ स्थानाचे अध्यक्ष परमपूज्य महंत श्री रामायणदासजी महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करणारे गागा भट्टाचार्य यांचे 14वे वंशज राष्ट्रीय धर्मगुरू श्री द्वारकाप्रसादजी भट्ट काशी यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास लाभली असून सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्यासोबतच सनातन धर्माच्या प्रचारासाठी स्वामीदास डॉक्टर गणेशानंद महाराज यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत काशी विद्वत परिषदेने हा सन्मान प्रदान केल्याचे यावेळी सांगण्यात आले। या ऐतिहासिक सोहळ्यास संपूर्ण भारतातून आलेले हजारो स्वामी भक्त आणि अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वव्यापी संत संमेलन, वैदिक मंत्रोच्चार, संतांचे आशीर्वचन आणि महाप्रसादाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेला होता। शिवरी गावच्या सुपुत्राला अर्थातच डॉक्टर स्वामीदास गणेशानंद महाराज यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे। मानकरी आहेत आजच्या या पुरस्काराचे राष्ट्रसंत म्हणून बिरुदावली इतिहासाच्या पानावर आजपासून गौरवले जातील डॉक्टर स्वामीदास गणेशानंद शिवरी आश्रम यांना राष्ट्रीय संत पद प्रदान करण्यात येत आहे। टाळ्यांचा गजर या पुण्यभूमीवर न थांबणारा असावा। आपण त्यांचा पुष्पवृष्टीसह जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करावं। हे सर्व पुण्य छाबडा परिवाराच्या पदरी पडत आहे। मंडळी, अतिशय दुर्मिळ असा आनंदाचा सोहळा संपूर्ण पृथ्वी तलावर नव्हे तर या भारत भूमीवर, या भारत वर्षामध्ये, भरखंडामध्ये आजपासून राष्ट्रीय संत बिरुदावली प्राप्त डॉक्टर स्वामीदास गणेशानंद शिवरी आश्रम यांना राष्ट्रीय संत प्रदान करण्यात येत आहे। स्वस्वाक्षरी नोंदणीकृत असलेल्या काशी विद्वत परिषद या संस्थेची मान्यता सत्य सनातन हिंदू धर्माकडून आज हे स्वाक्षरी प्रणित जोरदार टाळ्यांच्या गजरात साधू संतांच्या उपस्थितीमध्ये आज हे पद अभ्रास बहाल करताना मनस्वी आनंद होत आहे। जय श्री कृष्ण, राधे राधे, जय हरी बोला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी हर हर। तदनंतर जगद्गुरु जरा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात मंडळी। राष्ट्रसंत पद म्हणजे आजच्या पृथ्वी तलावर सगळ्यात महत्वाची बिरुदावली आहे आणि ही बिरुदावली इतिहासाच्या पर्णावर सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार असेल। मंडळी, आनंदाचा हा शुभ क्षण नक्कीच छाबडा परिवारानं अंतःकरणात साठवून ठेवावा असा आहे। चैतन्य सत्वनाश टू द ग्रेट अनाउन्समेंट। मंडळी, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असे पद अतिशय दुर्मिळ आपल्याला 4 चौघातीला जाणारा पुरस्कार किती महत्वाचा वाटतो नाही का? आज तर 33 कोटी देवांच्या रूपाने साधू संत इथे उपस्थित झालेले आहेत। मंडळी, असा हा सुंदर अनुपम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। समाधीस्थ कुंभमेला नाशिक हरिभक्त परायण महंत राम नारायण दास जी महाराज डॉक्टर स्वामीदास गणेशानंद शिवरी आश्रम is being made to the national sant. We should welcome to the hymn with to the shower of flowers and the
करूयात. सन्माननीय आदरणीय ज्यांना आज या विशाल आंतरराष्ट्रीय विश्वव्यापी संत संमेलनाच्या साक्षी जगद्गुरु शंकराचार्य कुंभमेळा समिती अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते जे राष्ट्रसंत पद मिळालं त्यांना मी विनंती करतो, स्वामीदास महाराज गणेशानंद शिवरी आश्रम यांनी या व्यासपीठाला प्रबोधन करावं असे मी त्यांना माझ्या काशी विद्वत परिषदेच्या वतीने आणि छाबडा परिवाराच्या वतीने विनंती करतो. गुरुदेव ब्रह्मा गुरुदेव विष्णू गुरुदेव महेश्वर गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं ब्रह्मस्पदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमनमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जगदीश्वर जगदुत्पत्तीच जग उद्धारक जगत्पते जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ स्तुते. धन्याचे दिन संत दर्शनाचा भज वाटे त्याचे अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. आजच्या या आंतरराष्ट्रीय विश्व संत संमेलन आणि या धर्म व्यासपीठावर पावन पवित्र असे आदि शंकराचार्य जगद्गुरु मंडलेश्वर महामंडलेश्वर महंत साधू संत विप्रगण या सगळ्यांच्या पावन उपस्थितीमध्ये आज बहुजन्माचे भाग्य अनोचे ते भाग्य खऱ्या अर्थाने एक संगो एरवी एका संतांचं दर्शन जर करायचं म्हटलं तर संत भेटी इतकी दुर्मिळ आहे महाराज. किती दुर्मिळ संत भेट केवळ एका संतामुळं आम्हाला अभिमान आहे की आमच्या महाराष्ट्राचं वैभव पूज्यपाद श्रद्धेय हरिभक्तीपरायण विश्वगुरु सन्मानित श्री नामदेवजी महाराज हरळ यांच्या पावन पवित्र कृपाआशीर्वादाने हा संपूर्ण संत परिवार एकत्रित आणण्याचं कार्य आणि हे कार्य ज्या भगवंताने हे कार्य सिद्धीस न्यावं त्याकरता ज्या परिवाराची निवड केली ते परिवार म्हणजे आमचा संपूर्ण छाबडा परिवार. मी मनापासून अगदी तुम्हा परिवाराच्या हृदयाच्या अंतःकरणापासून तुमचं मनापासून आभार मानतो. महाराजजी ही सगळी संत मंडळी म्हणजे जवळजवळ हा कुंभमेळा चित्र भरल्यासारखं वाटायला लागला. एवढ्या सगळ्या संतांचं दर्शन घडून आणण्याचं कार्य ज्यांनी केलं मी अगदी मनापासून त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं दोन्हीच नामदेव महाराजांचं आणि छबडा परिवारांचं दोन्हीचं मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून खरं सांगू महाराज ही जी विभूती हा जो महात्मा आहे हा महात्मा अलौकिक आहे आणि या महात्म्याने खऱ्या अर्थाने आपण ज्या जिल्ह्यामध्ये आपण थांबलोय ज्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होतोय ज्या पावन व्यासपीठ ज्या ठिकाणी लागलेले ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची पावन पवित्र भूमी ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं त्याच भूमीवर धर्मपीठावर उपस्थित सगळ्या संतांचं तुम्हा माई बाप्पांना दर्शन होतंय हे तुमचंही पराकोटीचं हो भाग्य. मी या भूमीला नतमस्तक होऊन ही शूरांची सातारा म्हणजे शूरांची भूमी सातारा म्हणजे शूरांची भूमी संतांची भूमी वीरांची भूमी आणि याच भूमीमध्ये आजच्या पावन पवित्र सकल संत मांदे आदीच्या साक्षीने अगदी काशी विश्वत परिषदेचे प्रभारी विश्वगुरु सन्मानित
श्री नामदेव महाराजजी यांच्या आशीर्वचन किंबहुना सकल संतांच्या आशीर्वचनाने राष्ट्रसंत पद हे आज त्यांनी दिलं. ते मी अगदी नम्रतेने ते स्वीकारून या राष्ट्रामध्ये जी संतांनी अधिकरून सकल संतांनी जी परंपरा आम्हाला घालून दिली त्या परंपरेचं पालन करून याच राष्ट्रामध्ये हे हिंदू राष्ट्र व्हावं, हे हिंदू राष्ट्र होतं, होईल आणि अखंड राहील अशी या व्यासपीठावर प्रार्थना करून त्याच्यासाठी जे कार्य आहे ते कार्य आम्ही सकल साधू संत मिळून करणार आहोत. ती करण्याची ताकद, ती करण्याचं आशीर्वचन त्या व्यासपीठावर उपस्थित संतांनी मज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी बरी, परंतु आले देवाजीच्या मनात आणि त्यांनी हे सगळं कार्य करून घेतलं. अगदी मनस्वी आभार. पुनश्च मी या व्यासपीठावल्या सकल संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून महाराजजींना पुन्हा श्रद्धे महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन असे कार्यक्रम अनंत हा कार्यक्रम त्यांचा आंतरराष्ट्रीय विश्व संमेलनांचा जवळजवळ 58-59वा कार्यक्रम आहे. हा 60वा कार्यक्रम आहे. ही सोपी गोष्ट नाही महाराज. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष भगवंताची अनंत कृपा या महात्म्यावर आहे. कारण हे सगळे महात्म्य एकाच व्यासपीठावर येणं इतकं सोपं नाही. मी पुण्याच्या महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा सकल संतांच्या व्यासपीठावर सकल संतांच्या चरणी दंडवत देव घालून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मनापासून धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. यमाई शिवरीचे डॉक्टर गणेशानंद पोरे साहेब यांना हा जो राष्ट्रसंत पुरस्कार मिळाला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची, अभिमानाची आणि अत्यंत मोठ्या प्रेमानं सांगण्याची गोष्ट आहे. त्यांनी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये जो आपल्या विविध कार्यक्षेत्राच्या कार्यानं जो ठसा उमटवला आहे तो आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहे. उद्याच्या धार्मिक सांस्कृतिक परंपरामध्ये हा राष्ट्रसंत पुरस्कार हा मैलाचा दगड ठरणार आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं धार्मिक कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. यमाई आणि स्वामी समर्थ गुरुदत्तांच्या कृपेने त्यांचा लौकिक असा उत्तरोत्तर दिगंत कीर्ती मिळवणार जावं अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो. हर हर महादेव. देवीबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्था रायगाव सातारा यांच्या माध्यमातून आदरणीय घनश्याम नारायणदास छाबडा व श्री सहजराम उर्फ महेश नारायणदास छाबडा व समस्त छाबडा परिवार यांच्या वतीनं आज आयोजित केलेल्या भव्य दिव्य विश्वव्यापी संत संमेलन दर्शन व आशीर्वचन महासन्मान सोहळा 2025 तिसऱ्या प्रहराला सुरुवात होते. जरा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. समस्त कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्त परायण विश्वगुरु सन्मानित काशी विद्वत परिषदेचे प्रभारी हरिभक्त परायण नामदेव महाराजी हरड ठाणे जिल्हा मुरबाड तालुका. जोरदार टाळ्यांचा गजर हस्तमस्तकावर ठेवून गजर करूयात. मार्गदर्शक अशा साधू संतांच्या या उपस्थिती करता साक्षात व्यासपीठाला साष्टांग दंडवत लोटांग मंडळी अति दुर्मिळ हा शुभक्षण जो यमाई शिवरी येथील स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपादुका मठातील नवनवीन अपडेटसाठी तसेच या आणि अशा नवीन माहितीसाठी केपी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Ma Saraswati, we will have our to the traditional auspicious lamp lighting ceremony. So let's announcing to the